नाचता
जागा नाही. तुम्ही जाऊन सलून मोबाईल सलून कुठे सलून ठीक आहे सलून हा काढ ना बरं माझा आहे तेच ना कुठे सलून अरे का उभी उभी आता काढ 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 बरं थांबेल ना तू सांगायची मला का मी सांगायचंय तुला मी का म्हणून अरे सगळं मानपान घेऊन आलास तू तो मला विचारलास तरी जाऊ काय तिथं म्हणून आज आपली थोडीशी गरसोय होती म्हणून मी सोय करून आलो पुढे जाऊ तर तो घाबरला होता हा गेला यात पुढे काय होतंय काय कळत नाही ना पण मी सांगितलं नाही तू सांगतो सांगायला जावं अरे नवरा नवरी म्हणून त्यांनी सांगितलं होतं हे नवरा नवऱ्या सांगितल्यावर तू पण वाकड्यात का शिरतोस हे काय आता सांगायला हवेत नाही सांगितले तू आज वराट लय लांबीत ना आल्या त्यामुळे पाहुणे कुठेही गेलेले नाही कारण गाडी घोड्याचा प्रश्न असल्यामुळं अडचणीचे सगळे दिवस तरी सुद्धा सगळे मंडळी झालेले आहेत ते वराडी नवरी नवरी गाडी घोड्याचा जायचा मार्ग थोडासा
जरा मागं पुढे झाल्यामुळं आलेली मंडळी नवरी गंडी सगळी इथे म्हणतात हजर. आवाज केला नक्की. हा ठीक आहे. मग ते बोल इतकी जबाबदारी टाकली तर काय इथं नवऱ्यावर उचलून न्यायची का नवरीला गाडी घेऊन यायचं. हा मग ते मला काय जाऊ दे. सहा मन बाद दे इथलं म्हटलं नाही तर घेतलंय नाही ना म्हणून 6 मन बाद गाडी काय इथं हा फक्त गटार तिकडे पलटी करायचा. दहा मनाचे 5 पोती 2-2 मनाची 5 पोती तयार केली. पुढं काय आलं घेऊन कशाला बंड्या मारतो मंडळीला एवढं पटणार आहे का. मी तुझ्याबरोबर आपली मान हलवायची मंडळी तुझ्यापेक्षा मला मूर्ख म्हणायची. हा आता 5 पोती घेतली डोकीवर आणि बलवंतच्या चट्टीवर गेलास तांदूळ एवढंच सका सुरा रे तुझ्यापेक्षा पाणी मला वाटतं अधिक तिथं काढलेलं आहे. तू आता मोठा असला तर तिनं पाणी इथं बऱ्याच दिवस बसलेला तुला काय तिच्या कोणला तरी आपला खातो. पुढं काय झालं ते बोल. वड्याची जोडी वड्याची जोडी पाहिजे. मग काय केलं त्यातले 10 पहिली तांदूळ बाजूला काढले म्हणजे तुलच नाही. हा हा तुझा मका द्यायला हवं ना. हा हा कमीच लक्ष्मी बांधली झाली काय आलं एक नाही पूर्वी 2 घ्यायची 10 पहिलीची होती ना अशा 5 घ्यायच्या. एवढ्या उपयोग आहे काय मध्ये काय तुझी परत जर एका याची आताच्या अन्नात घ्यायची झाली तर घेणार काय करवीचा हात पुरायला हवं. तुला हवं एवढी परत 10 पहिली पीक होतायची. पण त्या मुलीचा वडील किंवा मामा अंदाज घ्यायला तयार होती परत पण घेतील. पण ती घेणारी करवली आहे ना तिचा हात पुरायला हवं परत तिला तेव्हा ती डोक्यावर घेऊन येईल काय तिच्या डोक्यावर अंदाज आणि तिला घरात चौघा जण लागायची. काय केलंस हा आता कुठं जाऊ नको. अरे मी काय पाठी नाही बहुत वाढीत केला. देवाची मोठी परत आणली पीठ तर तयार होतं आधी 10 पाहिलीचं पीठ ओतलंच मी पुढे काय आलं पाण्याची वांगी अजून वेळा कुठं काय तुझा एवढा पडला. घराच्या पाठीकडे बोरी आणि घराच्या पुढे पहिली जुनी गुरुवांची विहीर मध्ये घर आणि पाण्याची वांगी होती. हा एवढी बारीक माहिती तुला कशी करायची. मग तू काय करायचं बोल. तुमचं पाणी आमचं शिर
अंड त्याला अंड होय का कोणतरी तेवढा मला समजलं होता तू काय केलं तू बोललो ओढून आली मागणं आणि पाणी दुर्वांच्या बाजूचं ह्या पिंपलवाडी सगळा पुरा वाडीला तिथनं ते उचलून घेत होते त्यामुळे त्या विहिरीचं पाणी तुला लागणार काय केलं अरे तिथे जवळजवळ आता 6 पंप आहेत मग पंपाचं एक आजी मला वाटतं 3-4 अंड्यात नक्की नेलं नवरीच्या आईला काय जास्तीत जास्त 2 गेले तू 10 आणले आता आमच्या गोष्टीला सांगायचं झालं बाबा दोघांच्या विरोधात आणि ह्यानं 10 आणल्यामुळे तिला 2 तरी आणावं लागतील म्हणून पाठीकडे बोलून काढले बरं ते अंडे आणले कुठे तू माझा किती काय म्हटला तरी माझ्या ह्याच्यावर पालत्या घड्यावर पाणी हा पराठीत पीठ ओतलेलं होतं 10 अंडे ओतलंस आणि अंडी दिलीस मग गणितात पाहिली सांडा खा पाहिजे पीठ असलं काय झालं काय करायचं मोहन विकलेला बोलवायची ही सुद्धा इतंबत कुठलीही गोष्ट मी सांगितली की इतंबत तुला माहिती आहे ही चूक का करतो ते मला कळत आता बासंडे घेतले भेटतो मोठ्या शेगड्या मिळतात सिलेंडर ऐका तुमचं दिलं गॅसवरला खाऊन बरं तुटले थोडा एका आग लावायची आणि दुसऱ्या पत्ता सांगायचा वरवा केला याने दोघांनी काय करायचं नाही ना कारण सकाळी आम्हाला एकाला हो 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 करताना नाकी नवाले कडे बारंडा ह्या दोघांनी तयारीला लागले तुझा कडेचा झाला वांदा अरे ठाणेकरांचं घर तिथे शेजारी आहे तिथे कडे समोर एवढी तर तिथं माझ्याकडे यायचं माझ्याकडे होतं 25 मी कुठलाही सांगितलं तरी याच्यात काही गोष्ट मान्य नाही काय केलं हा गेला होतास येतेश्वराच्या देवळापासून सरळ वर गेलास कौंडरत पाचरकराकडे पोचलास तिथं मोठी उसाची कढई आणलीस तिथं बारांडा काय जगभरातच होता कारण पहिल्यांदाच मी सांगितलं आहे एका आग लावायची दुसऱ्यानं बनवा गेला म्हणून सांगायचा आणि घरात यायचा तशी ती बारांडा सगळा ओके तयार होता कडे आणली ठेवली
तेल नाही तर 10 अंडे आणले होते त्यातलं 2 अंडे ठेवायचं शिल्लक वाटायचं झालं तर बघ होतात होय बरोबर आहे ना? ठाण्याला इतर राजा ह्या परिसरात बरंच आहे हा मग असं फोडून जा हा त्याला गावलीच नाही कारण तिकडे जायचं अन्नीला परत भेट लागली कोण मग 2 डबे काही कमी झाली काय तू सगळे ना एका ह्याच्यात बोलतोस माणूस बघून जरा कुठेतरी घाव घालायचा अरे तुझी सुपारी बघायची नको सांगायची वेळ आलेली आहे हा हा हॅलो तरी 4 हवे तर 6 झाले तरी सुद्धा तुझं समाधान तुझा स्टॉक बघितलेला होता न सांगताना हॅलो 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 डावी डबं होतलंच कार्यक्रम 2 जिल्ह्यात आहे तुझ्या सुपारी तू घेतलीच ना एका टायमाची सुपारी तुझ्या मालकाला तुला येऊ नको सांगायची वेळ त्याला काय सुपारी देऊ नका जेवण आम्हाला करायला परवडेल आम्ही येऊ तू काय बोलत होता तुला तयारच कसा केला होतास ना पुढं काय झालं
मला बोलवायची. पायी बांधुनिया पैंजना शिव गौरीच्या नंदना पायी बांधुनिया पैंजना शिव गौरीच्या नंदना शुभ कार्याचरण वेदिना हे मोरया नाचत रे चंचना 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 मोरया नाचत रे चंचना पायी बांधुनिया पैंजना शिव गौरीच्या नंदना पायी बांधुनिया पैंजना शिव गौरीच्या नंदना शुभ कार्याचरण वेदिना हे मोरया नाचत रे चंचना 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 तुझी मंगलमूर्ती जगिया गाते कीर्ती देई तू मजला सुरती गुणगाण्या 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 तुझी मंगलमूर्ती जगिया गाते कीर्ती देई तू मजला सुरती गुणगाण्या 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 आलो तुझ्या मी दरबारी तुझी किमया हे नारी आलो तुझ्या मी दरबारी तुझी किमया हे नारी करतो तुला मी वंदना हे मोरया नाचत रे चंचना 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 तुझ्या भरल्या दरबारी असे भक्तांची वारी संकटाळे कादारी तू धावना तू धावना तू धावना तुझ्या भरल्या दरबारी असे भक्तांची वारी संकटाळे कादारी तू धावना तू धावना
जाऊ चौपाटीवर वर वालकेश्वर डोंगर हवा आहे गार 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 वर वालकेश्वर डोंगर हवा आहे गार गार हत्ती घोड्यावर बैसोनी ओवानी स्वार 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 हत्ती घोड्यावर बैसोनी स्वार 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 हत्ती घोड्यावर बैसोनी ओवानी स्वार 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 हत्ती घोड्यावर बैसोनी ओवानी स्वार 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 लाडकी हो बैल बाबाची लाडकी हो बैल बाबाची लाडकी हो बैल बाबाची लाडकी हो बैल बाबाची हो
वडापाव पाहिजे
आणि काय राजावर नाही कोण मग पण तू आलीस कुठं आणि आता जातेस कुठं हा समजू द्या आम्हाला. मला काय समजत नाही. कसला? त्याला कोण नाही माहित मध्ये मूर्त होता 11चा. तू आले असशील 3 वाजता तर तुला मांडवा घ्या मांडवा घालणार कोण बरं शिष्टाचार होता 11 वाजता. शिष्टाचार लग्नाच्या मांडवात बरेच होते 11 वाजता मूर्त लागले. तेवढे वरती हुशार आहे का? आता आवाज आला का? असं म्हटलं काय तुला भाऊ? तू पैशासाठी आलीस नाही हा आम्हाला माहिती आहे पण तू आलीस कशासाठी तो सांग. माझ्या पोरग्याचा आहे ना तू काय तो स्पष्ट बोल. मला ह्यातला काय समजत नाही ती भाषाच कळत नाही. माझ्या पोरग्याचा आता हेडसाप आहे ना त्याच्यावर दादाच्या पोरग्यात पटवला होता. पत्रिका हा हेडसाप कुठली होती ना मग एक दिवस आंधी आली असतीस तरी भाच्याकडे जेव्हा मिळला असता. अरे निघणार होता पण काय भाव माझ्या म्हातारा मजा आहे ना लय खटेल लय नात देते पैसे तू घे. होय 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 अगं पण तू अशी नाही म्हटलीस आता तू तर तू घे हे नको देऊ मला. तर तू म्हणून घेतलं. मी सुद्धा ती दात आहे ना ती दात होते माझ्याकडं एवढं तू आली पत्रिका बोलली होती मग आलीस तरी पण जाऊ. पत्रिका तुला बोलली होती तर आधी का नाही 2 दिवस आलीस आता कशाला आलीस? बाबा येणार होता मग काय झाला माहितीये काय का झालं? अरे अचानक ती गाय आहे ना आमची उलमा तालम करायला लागली. कोण तिकडे आणायची? अरे मोहन तिकडे आणली असती ना तर हे धडपडत तिकडे निघाली असती. काय झालं बेटा? अरे बाबा ती मग काय बाबा इंडिया ती मरू दे. हा मग तू का आलीस माहिती कुठं कशासाठी आलीस? आज आधी नवा लग्नाला मग 3 वाजता अरे बाबा काय माझा काय त्या हेडसाप मधलं काय मला कळतंय मी जे पोरं सांगते माझी पोर आहे ना ही डांबरट आहे लई. तू सगळं आज मला वाटतं सगळं चौकडा घेऊन आली. माझी पोर आहे ना डांबरट जरी असली ना तरी बाबा बाय माणूस तिला किती पाच काजूच्या बिल काय असते तोरणात काय असते बटाटी काय असते काय भास आणि बरोबर काय आणते. तरी पण तू बारा इथं आला आलीस बरं बरं आता आलीस होय मग भाच्याला भेटायला आलीस ना. लग्न नाही भेटलं प्रेझेंट बिझेंट आणलास पोरगा आणला मग तो देस आधी म्हणजे आम्हाला समजा ही नवऱ्याची जाती आहे म्हणून नाही तर उकाट कोणतरी येईल इथं आमचा वेळ काढील आणि काय जाय. नाही तिथे पोरं आहेत ना माझी त्यांचा डोळा चुकवून आलाय डोळे चुकवून आले मग म्हणून गपचीप आणलेला प्रेझेंट देस आणि इकडनं आले असले तर ह्या मार्गात चालायला. मी त्या पोरांना सुद्धा सांगितलं काय आणलं ना तिकडनं पर्जन माझ्या हातात द्या मग मी तिथं चुकवून आले आणि प्रेझेंट घेऊन मागणं या म्हणून सांगितलेला आहे. हा तो कशासाठी? अरे कुठला काजूच्या बिया बिया इथून आली ना आणि तर आणून द्या पोरांनी काय आवडीच्या काय आणली तर माझ्या हातात दे माझ्याकडं नाही काय माझ्या काजू स्वतःचा आहेत काय? माझं काजू माझा पोरगा मला वाटतं आवाज येत होता. आमचं कृषी मध्ये
तुळशीच्यामध्ये होतं तेव्हा 40,000 काजू लावली. कोंडा लावली होती ती त्याचं काम झालं. 40,000 काजू लावली. त्याचे 4 बिया बाई निघत नाही हो. म्हणून काय करायचं? म्हणून तुझ्या पोरग्याला नाही त्या लोकांच्या जोर पाठवली. अरे आता ते आता ऐकतं मिळतात तर खायला काय आपण म्हणायचं आपण काय जाता काय तू आता काय करतेस तर बोल आणि माझ्याला भेटून ये. अरे होय पण त्याच्या अगोदर तर आहेत ना. काय अरे बा इथं मी विचारला अरे समीर दादाचा वाराणवरती गेला का समीर माझा भाचा हो हा. म्हणजे काय बोलताना काहीतरी बदल होतो ना तुझे घरा म्हटलं काही नाही जागरणाची आहेस. नववार देव म्हटल्यानंतर तर नववार देव मग तो देव नाही काय मग त्याला दादा म्हटलं तर काय वाईट आहे काय होय. आपण दादा बनायचा. मग काय म्हणायचं आपण अरे हा म्हटल्याशिवाय कोण हात तुझा करीत नाही अरे वा वा एवढी हुशार आहेस हा तू. जबाबदारी हुशार आहेस अगदी. बोलायचं काम नाही. अरे म्हणून का मी आपलं काहीतरी आपलं नाता लावायचा हो. अरे बाबा इथं आला खाली आणि तो 2 आहेत बांबू आलं 2 बांबू आलं म्हणजे त्यांच्यावरती पतंग असा काय बोलतेस ना तुला मला काहीच खुलासा होत अरे बाबा या नाक्यावर आलं आणि 2 बांबू आलं असं उभं करून आणि त्यांच्यावरती पतंग असा फिरव पतंग फिरव म्हटलं काय फिरतो अरे मेले पोरांनो काय करतो नाही आता तुझा फोटो काढतो आता तुझा फोटो काढतो मेले नो माझा फोटो काढू नका मेले नो बघा माझी अवस्था ना बघा मी माझा फोटो केला होता बोल बोल पुढे बोल मी ऐकतो आहे फक्त म्हणजे मला पण थोडंसं ऐकू दे. अरे मी म्हणजे बोललो तर काय तुला उत्तर कोण देत नाही. मगाशी एक पत्रकार मी आला होता त्याने काय माझं ऐकलं नाही. आता तू तर काय पिढायला झाली. हा बोल बोल. तर रागावलाय तर काय तो प्रेझेंटेशन तेव्हा समजेल. भात सुनाला पण आणलंस ना प्रेझेंट ह्या भात सुनाला पण लागणार. हा वा मला फक्त भाषण नाही काय माझी वस्तू हा हा ती काय आता निघाली. माझा रमे दादा आहे ना बघा बा. माझा रमे दादा मुलगा जाताना बघत नाही का माझ्या वट्टीत घालायचा तू आता जा भाज्याला भेटून तर ये. मला काय माझं झालं डोळा बाकी सगळे हाताने गाड्या भेटल्या ही तेवढीच राहिली मागून. आता थंड गेला मी माझी पोरा सतवतात म्हणून तर म्हणतात काय माहितीये का मला तर याच्यातला पाहिजे त्याच्यात ना कागद बिगद अरे आता ती भेटून आलीस ना आता बरं होईल. मग मागचा वापर करता मग कर भाज्याला भेटून तर ये प्रेझेंटेशन. दादा 35 रुपये त्याची किंमत आणि कटकन त्या पोरग्याला 35 रुपये काढून देतात मी. आणि मग माझ्यासारखी जर आली एवढी लांब होती ती 50 रुपये काढून देणार नाही काय गाडी तुम्ही कोण असं माझ्या भाग्य यावं हा हा चांगली पिढायला आलेली दिसतेस. जावा आवाज आम्हाला आला. आमच्या बंधू मला म्हणतात रस्त्यात तो मिळतो आणि हातात तो येतो त्याला म्हणतात आता भाव मी कुणाची नाही म्हातारी.
बायो बायो करून मग पिढील परत पोरं आली ना. म्हणून मी वाचन माझ्याकडे बघ भागीदार मुकटची माला करते म्हातारे आम्हाला आमचा म्हातारा आहे ना दुसरा राहतो त्याला किती म्हणतात भाजी बघा कापू नको पण तू यालावर ये अरे त्या भाजी तुझी कापण्या तू लवकर आलास ना लवकर ऐकत नाही हो 8, 8:30, 9 आल्या वाजल्या जेव्हा तू येत नाही बघायच ना पुढे गेली प्रेझेंट द्यायला हात पुढे लावाय प्रेझेंट द्यायला आलेस ना हात पुढे आणू त्याच्यामध्ये आता तिलाच म्हटलं एकदम जेवून ये तुझी काहीच आणि दादा एकदमच काय तर घेऊन ये आता मी म्हटलं हो हाताने झालेस दादला माझ्याकडे कुठं नागावड्या वस्तूसाठी कुठे मी आपलं चॉकलेट आणलं असतं तर तुला चाललं असतं परत माझ्याकडे चॉकलेट आहे पण चॉकलेट पडल आणि गडबड होय नाही मग चॉकलेट नाही बाबा आता मी आपला आधा तुला आशीर्वाद द्याला आता ती निघायचं बघ आशीर्वाद दिलास ना होय मग निघायचं बघ मी म्हणला मी ह्याला भेटल्याशिवाय काय कशाला किती भारी आहे बघ पाय तूच ना कशाला विचारू नका रस्त्यात ताई तुला नोट बारीक बघत बाबा देवा लोकांना देते म्हातारे तुझ्या पोराने आणलीच ना मांडलं प्रेझेंट देऊ दे
पत्रिका आली होती तिकीट पाठवलं अरे होय का ऋती मी पाठवलं माझी पोरा किती हुशार आहेत दादा ही माझी बाई आहे ना ही माझी बाई भेटो मला नालू काय माझा लाडू बनवतो तुझ्यापेक्षा मोठा आहे का लहान तुझ्यापेक्षा मोठा आहे का लहान पैसा मला वाटतं आली कुठे तरी दोन दोन कुठं कुठं आहे ती. म्हातारे आता तू बाहेर काय का फोन पास कर आणि निघायचा बघा तुमचा पहिला समजला आम्हाला कोणा कोणाची नाव मला फोटो नाही काढला झाली नाही आता कसं आली तुम्ही? हे बाया अरे वरती बघितलीस काय कोणती तुझं लक्ष्मी मांडल्या दादाची आम्ही जाण्या मामाची बायको त्याच्या आधी हुशार हो तू. मामाची बायको जाण्या मामाची बायको मामाची बायको अरे ते आणि मामाची बायको ते आपल्या पांडू मामाची बायको मला कोण पटेल आम्हाला जायचं आहे आणि ही ताई बघ जावनं पोरगी बघितलीस काय पाण्याची सून बघितलीस काय वाटलं ती वहिनी याला माहिती नाही वाटतं
बोलत पटवत तर राजाला पण बोलवायची. राजा नसला भेटत तर वहिनीला भेटून जा. रस्त्याने येऊन गेला ना मी फोन केला होता रस्त्यावर काय अगं माझा सूर्य दादा कुठे आहे गं? त्याची मित्र पण आहे वाटतं लपते नाही म्हणजे गंगा आहे कुठे गंगा आहे पान खाते वाटतं गंगा पान खाते तुला नीट लाव म्हणजे कशाला मला लागून आकाले आका आकाला वेळ संपुटे दोन पोरी ते बघून काय उपयोग नाही. मामाच गेला असतील मला वाटतं कामावरती. मामा का निघायचा? हो हो. आता बाळ झाला. मला जरा नाचायचं आहे. हा, मग तेवढं काय करा. आणि काढून झाला. मला माहिती आहे माझ्या हातात. हा? माईक पण नित्या गांजू गाणं लावते बाई बाई गाणं लावते मम्मी बघा मोजका म्हणा बरं. हॅलो. लोकांना पटू दे. हॅलो हॅलो आवाज कुठे येतोय? काय? हॅलो येसू त्या पोरांच्या समोर काय देऊ मला हे पोरांनो त्याला तुम्ही राहता काय त्या विचित्रची भाजी ना हे बाय ए, म्हातारे, मला खरोखरच
रे